महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी सकाळी भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. देशात सध्या केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असंतोषाचं वातावरण असताना पवार यांनी भेट घेऊन मोदी यांचा आत्मविश्वास वाढवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवारांनी ज्या प्रश्नांच्यासाठी भेट घेतली ते प्रश्न महत्त्वाचे असले तरी त्यांची भेटीची वेळ मात्र चुकली आहे असं ठामपणे म्हणता येतं. पवार यांच्या पक्षाचे एकेकाळी घड्याळ हे चिन्ह असताना ते वेळेची अशी गफलत वारंवार का करतात असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. याच विषयाच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. या विषयाचे राजकीय अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. गेले महिनाभर शरद पवारांचा पक्ष देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडल्यानंतर त्या पुढचं टार्गेट शरद पवारांचा पक्ष असल्याची चर्चा होती. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे 8 पैकी 6 खासदार फुटू शकतील असं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. त्याचा सुप्रिया सुळे, शरद पवारांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार इन्कार केला तरीसुद्धा हा संभ्रम दूर होत नव्हता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीसुद्धा त्या संदर्भात वक्तव्य केलं होतं आणि 6 खासदार अस्वस्थ आहेत असं विधान केलं होतं. दरम्यान गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाठोपाठ एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. अर्थात इस्लामपूरच्या नगराध्यक्षांच्या संदर्भात ही भेट घेतल्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर सुद्धा त्या संदर्भातल्या चर्चा थांबल्या नव्हत्या हे इथं लक्षात घ्यावं लागेल. हा सगळा गोंधळ सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामध्ये सरसकट 50% वाढवण्याचा प्रस्ताव सरकारनं मान्य केला तर त्याला पाठिंबा देण्यासंदर्भात विचार करू असं विधान त्यांनी केलं होतं. आणि त्यांच्या स्पष्टीकरण देण्यासाठी केलेल्या विधानानं आधीचा गोंधळ अधिक वाढवलेला होता. कारण आम्ही कोणत्याही परिस्थितीत NDAला समर्थन देणार नाही असं विधान गेल्या काही दिवसामध्ये शरद पवार किंवा सुप्रिया सुळे या दोघांच्यापैकी कुणीही केलेलं नाही. हे इथं मुद्दाम लक्षात घ्यावं लागेल. हे सगळं घडत असताना सुप्रिया सुळे यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सुद्धा भेट दिली. पोलीस लाठीमार आंदोलकांच्यावर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी शरद पवार यांच्यासोबत जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपकेची भेट घेतली. शिवाय सायंकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसनं अचानक एक आक्रमक ठिय्या आंदोलन केलं. त्या आंदोलनात सुद्धा सुप्रिया सुळे सहभागी झालेल्या होत्या आणि प्रधानमंत्री कायर है अशा घोषणा प्रियांका गांधी देत होत्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी सुप्रिया सुळे उभ्या होत्या. म्हणजे एकीकडं शरद पवार यांचा पक्ष रस्त्यावरच्या आंदोलनात विरोधकांच्या सोबत असल्याचं चित्र ठळकपणे समोर येत असतानाच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळं पुन्हा एकदा कमी होत असलेला हा संभ्रम वाढत गेला. संसदेत आणि संसदेबाहेर केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वातावरण तापलं असताना बुधवारी सकाळी पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत मोदींची संसदेत भेट घेतली. नंतर शरद पवार यांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनाची प्रत त्यांनी समाज माध्यमांच्यावर टाकलेली आहे. त्या निवेदनात त्यांनी महाराष्ट्रातल्या कृषी आणि जलक्षेत्राशी संबंधित प्रशासकीय आणि धोरणात्मक त्रुटी तसेच शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांच्याकडे लक्ष वेधले. देशातल्या आणि महाराष्ट्रातले कृषी क्षेत्र आणि अन्नदाता शेतकरी आज गंभीर संकटातून जात आहे. अनियंत्रित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पाणी टंचाई आणि सिंचन व्यवस्था व जल व्यवस्थापनातल्या त्रुटींच्यामुळे शेतींचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. परंतु याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे प्रशासकीय उदासीनता, धोरणात्मक त्रुटी, योजनांच्या अंमलबजावणीतील अपयश आणि प्रभावी व्यवस्थापन व उत्तरदायित्वाचा अभाव. यामुळं शेतकरी असहाय्य झालेला आहे असं शरद पवार यांनी मोदींना दिलेल्या निवेदनात म्हटले. महाराष्ट्रात सरासरी दर 3 तासांनी एक शेतकरी
आत्महत्या करत असून विदर्भ आणि मराठवाडा भागात एका वर्षात 2700हून अधिक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. याकडेही शरद पवार यांनी या निवेदनाद्वारे पंतप्रधानांचं लक्ष वेधलेलं आहे. दुर्दैवानं अशा पीडित कुटुंबांना दिली जाणारी 1 लाखाची सरकारी मदत ही किचकट पात्रतेच्या अटी, चौकशी प्रक्रिया आणि प्रशासकीय विलंबामुळे प्रलंबित राहतं. त्यामुळे या प्रकरणांचं तात्काळ डिजिटल व्हेरिफिकेशन करून मदतीची रक्कम थेट आणि त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांनी पंतप्रधानांना दिलेल्या या निवेदनात केलेली आहे. राज्यात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्यासाठी हजारो कोटी रुपये मंजूर होऊन सुद्धा नियोजनबद्ध अंमलबजावणीचा अभाव, प्रशासकीय भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे जलजीवन मिशनसह अनेक महत्त्वाचे सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. केंद्र सरकार 23 पिकांसाठी किमान आधारभूत मूल्य म्हणजे MSP घोषित करते, परंतु महाराष्ट्रात खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतल्या त्रुटींच्यामुळं अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहतात. या प्रश्नांच्या बरोबरच बनावट बियाणांचा प्रश्न, राष्ट्रीय पातळीवरील सर्व पिकांसाठी किमान आधारभूत मूल्य लागू करावं, अशा मागण्यासुद्धा पवार यांनी या निवेदनात केलेल्या आहेत. शेतकऱ्याला केवळ मदत, अनुदान किंवा कर्जमाफी नको आहे, तर त्याला त्याच्या कष्टाचं योग्य मूल्य आणि पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन हवं आहे, असं पवार यांनी या निवेदनात म्हटलेलं आहे. म्हणजे एकीकडे हजारो तरुण आणि आंदोलन शिक्षण व्यवस्थेबाबत उत्तरदायित्वाची मागणी करतायत आणि त्याचवेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात त्याच उत्तरदायित्वाची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीबाबत कुणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही, परंतु सध्याच्या वातावरणात पवार यांच्यासारख्या नेत्यानं मोदींची भेट घेणं कुणालाही रुचणारं नाही आणि रुचलेलं दिसतसुद्धा नाही. शरद पवारांच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर ते संवादाची दारं कधीही बंद ठेवत नाहीत. त्यामुळे प्रत्येक भेटीचा अर्थ लगेच राजकीय युती किंवा समीकरणांच्यामध्ये बदल असा लावणं योग्य ठरत नाही. मात्र अशा भेटींचा राजकीय संदेश नक्कीच असतो आणि पवार त्याबाबत माहीर आहेत. ज्यावेळी नरेंद्र मोदी प्रचंड अडचणीत असतात त्यावेळी शरद पवार त्यांच्या मदतीला धावतात, असा इतिहास आहे. अशी अडचणीत सापडलेल्या मोदींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी भेट सहाय्यभूत ठरते. तसेच विरोधी इंडिया आघाडीतसुद्धा त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. याकडे मात्र ते लक्ष देताना दिसत नाही. एकीकडे सरकार विरोधात विरोधकांना पहिल्यांदाच चांगला मुद्दा मिळाला आहे, त्याला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे आणि विरोधकांच्या आक्रमकतेपुढं सरकार बॅकफूटवर गेलेलं आहे. विद्यार्थ्यांच्यावरच्या लाठीमाराच्या पाठोपाठ राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या अटकेमुळं राजकीय वातावरण सरकारच्या पूर्णपणे विरोधात गेलं आहे. अशावेळी शरद पवार यांच्यासारख्या नेत्यानं मोदींची भेट टाळायला हवी होती, अशी सर्वसाधारण जनभावना आहे. शरद पवार यांना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातसुद्धा बेभरवशी नेते म्हणून ओळखलं जातं आणि अशा भेटींच्यामुळे त्यांच्या संदर्भातला हा समज घट्ट होण्यास मदत होते. तरीसुद्धा या भेटींच्यावरून काही निष्कर्ष काढणं किंवा घाईनं निष्कर्ष काढणं योग्य ठरेल असं मला वाटत नाही. कारण संसदेचं अधिवेशन आणखी काही दिवस चालणार आहे, 2 आठवडे चालणार आहे आणि पवारांच्या या आधीच्याही अशाच काही भेटींच्यावरून त्यावरून त्यावेळी तर्कवितर्क मांडले होते आणि पवार यांनी ते सगळे तर्कवितर्क खोटे ठरवले होते. आजसुद्धा ते विरोधकांच्या सोबत ठामपणे उभे आहेत. त्यामुळं संसदेत येणाऱ्या विधेयकांच्या वेळी, मग आता परिसीमन विधेयक असेल किंवा आणखी काही विधेयकं, सरकार कोणती विधेयक आणते ते बघावं लागेल, तर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार काय निर्णय घेतात, ते इंडिया आघाडीसोबत ठाम राहून विरोधकांची एकजूट भक्कम असल्याचं दाखवतात की NDAला मदत करतात. हे उघड झाल्यानंतरच पवार यांच्या संदर्भात अधिक बोलणं इष्ट ठरेल. तुर्तास एवढंच म्हणता येईल, पवार यांचे मुद्दे रास्त असले तरी त्यांची भेटीची वेळ चुकली आहे आणि अर्थात अशा वेळात चुकवत आणि भल्यांना चकवे देतच पवारांचं राजकारण इथपर्यंत आलं आहे, हे विसरून चालणार नाही. धन्यवाद.